जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। राष्ट्रपित्याने सुरू केलेला गोरज भंडार वाचवण्यासाठी गांधीवाद्यांचा वधेत अलगा। राष्ट्रपितांचे विचार उतरले रस्त्यावर। शेतकरी गोपालकांची मोठी उपस्थिती। गोरज भंडार बचाव नागरिक समिती आणि गांधीवादी विचारसरणीचे अनुयायी यांच्या वतीने 1931 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेला गोरज भंडार वाचवण्यासाठी वर्ध्यात एल्गार पुकारला असून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। गोरज भंडार ही आपल्या वर्धेची ओळख आहे। जसं वर्धा हे बापूंचं गाव, बापूंचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं, त्याचप्रमाणे खाद्यपदार्थामध्ये शुद्धतेची गॅरंटी देणारं म्हणून गोरज भंडार घेतलं जातं। इतकी त्याची शुद्धतेची गॅरंटी घेणारं उत्पादन करणारी संस्था जी सहकारी संस्था आहे आणि गांधींच्या विचाराने चालणारी संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। एकीकडे शासन म्हणतं की शेतकऱ्यांनी पूरक उत्पादन केलं पाहिजे आणि आमचे शेतकरी जेव्हा दूध उत्पादन करतात त्यांना योग्य भाव देणारी ही एकमेव संस्था आहे। बाकीच्या प्रायव्हेट डेअऱ्या 30 रुपयाच्या खालती दूध भाव देतात आणि अशा वेळेला जी संस्था त्यांना जास्तीत जास्त भाव देते त्याच्यावर थातून करून कुठलीही संधी न देता त्यांना सरळ बंदीचा आणि त्यांचं लायसन कॅन्सल करण्याचा करणं म्हणजे ही सूडबुद्धीची कारवाई आहे। गांधीवादी संस्थेला बंद करण्याचं षडयंत्र या शासनाने आखलेलं आहे। आम्ही मागणी घेऊन चाललोय की तातडीने फक्त दूध उत्पादन दूध गोळा करू द्या आणि दूध वितरण कारवाई काय करायची ती नंतर करत राहा, पण ताबडतोब आजच्या आज ही मागणी झालीच पाहिजे। या संस्थेमार्फत 5000 घरापर्यंत कुपनच्या माध्यमातून शुद्ध दूध निर्मित वितरित केले जात होते। गायचं संरक्षण करणे आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणे हा या संस्थेचे उद्दिष्ट आणि त्याचे नियमित जतन केले जाते। या संस्थेचे ताजे गायचे दूध, शुद्ध तूप, दही, ताक, बासुंदी, श्रीखंड आणि गोरजपा दुधापासून बनवलेले प्रसिद्ध मिठाई खूपच लोकप्रिय आहे। जगाच्या पाठीवर गोरज भंडार यामुळे संस्थेची वेगळीच ओळख निर्माण झाली। ही ओळख जपण्यासाठी गांधीवादी विचारसरणीच्या वतीने 5 जून रोजी सकाळी 10 वाजता मोर्चाची सुरुवात मगन संग्रहालय परिसरात असलेल्या गोरज भंडार मुख्यालयापासून सुरू करण्यात आली होती। हा मोर्चा मगन संग्रहालय, स्टेट बँक चौक, इंदिरा मार्केट, सोशालिस्ट चौक, बडे चौक, इतवारा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग क्रमण करत बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित होऊन या मोर्चात सहभागी प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं वर्धा जिल्हा अधिकारी वानमथी सी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। गोरज भंडार सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी वर्ध्याचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, सर्वोदय नेते अविनाश काकडे, नूतन माळवी, काँग्रेसचे नेते अभ्युदय मेघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील कोल्हे, वर्धा काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज चांदूरकर, शहराध्यक्ष सुरेश ठाकरे, धीरज गुजर, विशाल माणकर, संजय इंगळे तिगावकर, हरीश इथापे, गोविंदा डोळे, विजय बंडेवार, बाळा मावचकर यांची उपस्थिती होती। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।